आज अंगारकी निमित्त आपण करणार आहोत उकडीचे आंबा मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: खोबरं, तांदूळ पिठी, आंब्याचा रस, साखर, मैदा, तूप, मीठ आणि हळदीची पानं। इथे मी हळदीची पानं घेतली आहेत, तुम्ही कॉटनचा कापड पण घेऊ शकता। हळदीच्या पाण्यावर वाफवल्यावर एक सुवास येतो म्हणून मी इथे हळदीची पानं घेतली आहेत। आता एक कढई घेतली आहे, त्यात मी 1/2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। आता त्यावर झाकण ठेवून मी पाण्याला आधण येऊ देणार आहे आणि आधण आल्यावर त्यात मीठ, तूप आणि खायचा पिवळा रंग घालणार आहे, कारण आपण आंबा मोदक करतोय, मोदकांना पिवळा रंग छान दिसेल म्हणून मी हा रंग घातलाय, तुम्ही वगळू शकता। आता तांदूळ पिठी घातली आहे। तांदूळ पिठीत मी मैदा घातलेला नाही आहे। जर तुम्ही पहिल्यांदा करणार असाल अगदीच तर त्यात 1 चमचाभर मैदासुद्धा घाला आणि असं व्यवस्थित एकत्र करून घ्या। त्यावर आता झाकण ठेवून आपण पाणी घालणार आहोत। हे सगळं करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे, म्हणजे खाली उकड करपणार नाही। पाणी घातल्यामुळे तशीही उकड खाली करपणार नाही, पण गॅससुद्धा बारीकच ठेवा। चांगल्या 2-3 वाफा आपण काढून घेणार आहोत उकडीला आणि मग सगळ्या वाफा काढून झाल्यानंतर बाजूला ठेवून देऊ झाकण ठेवून। आता आपण खोबरं एका कढईत घेतलेलं आहे, आंब्याचा रस घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे। आंबा जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही घेऊ शकता। मी इथे केशर आंब्याचा रस घेतला आहे, तुम्ही हापूस घेऊ शकता, पल्प पण घेऊ शकता। पल्प घेणार असाल तर साखरेचं प्रमाण जे आहे ते आपण घातले त्याच्यापेक्षा कमी करा, कारण पल्पमध्ये सुद्धा साखर असते। आता आपण कढई सुटेपर्यंत हे जे मिश्रण आहे ते शिजवून घेणार आहोत। शिजलं आहे आता आपलं मिश्रण, ते बाजूला ठेवून देणार आहोत गार होण्यासाठी आणि परातीत आपण उकड घेणार आहोत। आता ती कोमटसर झाली आहे, हे बघा हाताने सुद्धा व्यवस्थित मळता येण्यासारखी आहे। आता आपण पाण्याचा हात घेऊन ही उकड मळून घेणार आहोत। तुम्ही अगदी गार पाण्याचा हात घेतला तरी चालतं, उकड अगदी छान मळली जाते आणि मोदक पण चांगले होतात। त्यामुळे गार पाण्याचा हात घेऊन सुद्धा तुम्ही व्यवस्थित ही उकड जी आहे ती मळून घेऊ शकता। ही मळून झालेली आहे आता। हे बघा, दिलेल्या साहित्यात 11 मोदक होतात, त्यामुळे आता आपण याच्या 11 लाट्या करून घेणार आहोत आणि व्यवस्थित प्रत्येक लाटी मळून ती तांदूळ पिठात घोळवून मग लाटून घेणार आहोत। हे बघा, हलक्या हाताने लाटून घ्यायची अगदी, म्हणजे ती फाटत नाही। आता आपण कळ्या काढून घेणार आहोत। साधारण 1-1 बोटाचं अंतर ठेवून किंवा तुम्हाला जितक्या जवळजवळ काढता येत असतील तशा तुम्ही याच्या कळ्या काढून घ्या आणि त्यात आता आपण सारण भरून घेणार आहोत। हे बघा, सारण भरून घेतल्यानंतर आपण ज्या पाकळ्या आहेत त्या एका दिशेने वळवून घेणार आहोत आणि त्यानंतर मोदक जो आहे मिटून घेणार आहोत आणि मोदक मिटल्यानंतर आता आपण मोदक अशा पद्धतीने मिटून घेतलेला आहे। मोदक मिटून झाल्यानंतर आपण त्याला नाक काढून घेणार आहोत। हे बघा, मोदक सुबक दिसतो अगदी नाक काढल्यावर आणि सगळे एकत्र तयार करून झालेत। आता मी इडली पात्रात पाणी घातलंय, त्यावर मी आता ताटल्या ठेवून घेणार आहे। हे बघा, ही ताटली ठेवली आहे उंच दिसावं म्हणून, एक खाली अजून ताटली ठेवली होती मी, त्यावर आता हळदीचं पान ठेवलंय आणि मोदक तयार केलेले आणि आता 10 ते 15 मिनटं आपण या मोदकांना चांगली वाफ काढून घेणार आहोत। वाफ आलेली आहे, हे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत। आज बाप्पासुद्धा खूप खुश होणार आहे।
हे बघा, मी हळदीच्या पानावरच आता मोदक ठेवलेले आहेत सगळे. बाप्पाचा नैवेद्य तयार आहे. आता मी तुम्हाला तुमच्यासाठी एक मोदक फोडून दाखवणार आहे. हे बघा मोदक कसा झाला आहे, तुम्हाला अंदाज येईल आता. आणि आता यावर तूप घालून तुम्ही खाऊ शकता. आम्ही केलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते आवडत असतील तर नंदिताज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा, कॉमेंट्स करा आणि या सर्व ज्या पदार्थ आहेत त्यांचा आस्वाद घ्या. धन्यवाद.